हॅलो फ्रेंड्स, आपण राज्यसेवा एमपीएससीच्या 2018 मधले इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन्स पाहू. जवळजवळ 15 क्वेश्चन्स आहेत, म्हणजे जवळजवळ 30 मार्कांचा वेटेज दिला आहे आणि 30 मार्कांचा वेटेज खूप होते एखादी एक्झाम काढायसाठी. म्हणून इकॉनॉमिक्सला आपल्याला बिलकुल दुर्लक्ष करून चालत नाही. तर आपण त्याचे पीवायक्यू डिस्कस करणं सुरू करू. दुसऱ्या पंचवार्षिक काळात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लोहपोलाद कारखाना सुरू करण्यात आला नाही? नाही म्हटलं की आपण कमीत कमी ऑप्शनवर जायचं, मिनिमम सेंटेन्स ऑप्शन. नाही म्हटलं की आणि एक्स्ट्रीम स्टेटमेंट बघायचं एखाद्यामध्ये. जसं तुम्ही बघू शकता इथे कमीत कमी ऑप्शन मध्ये आहे ड आणि क, दुर्गापूर आणि बोकेरो. तर जर दुर्गापूर जो आहे, दुर्गापूर जो राऊरकेला, दुर्गापूर आणि भिलई हे तिन्ही प्रकल्प सोबतच चालू झाले होते दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. पण जो बोकारो झारखंड मधला प्रकल्प आहे तो दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जाऊ शकत नाही. आता ह्या दोघांचा विचार केला तर आपण 50-50 पर्यंत सहजच येऊ शकतो. तिथनं मग आपण एखादा ऑप्शन मार्क करू शकतो. किंमत वाढीस कारणीभूत असलेला पूर्वीपैकी कोणता गट पुरवठाजन्य नाही? हे पहा, मी इकॉनॉमिक्सचे जेव्हा महागाई चॅप्टर शिकवला होता त्याच्यामध्ये माझ्या युट्यूब चॅनलवर तो आहे. त्याच्यामध्ये हा क्वेश्चन मी ऍड्रेस केला होता की किंमत वाढीस कारणीभूत असलेला कोणता घटक पुरवठाजन्य नाही? एक मागणीजन्य असतो, एक पुरवठाजन्य असतो. तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं नाही आहे. निगेटिव्ह स्टेटमेंट म्हणजे मिनिमम सेंटेन्स सोबत जायचं. इथे मिनिमम सेंटेन्स आहे ड आणि क, दुष्काळ आणि पतवाढ. आता निर्यात वाढ, साठा आणि दुष्काळ हे तिन्ही सुद्धा जे आहेत ते पुरवठाजन्य मध्ये येतात. ज्यांनी पुरवठाच वाढतो, निर्यात वाढली, निर्यातीमुळे पण पुरवठा वाढते एखाद्या गोष्टीचा. जसं कांद्याची निर्यात होऊन राहिली, कांद्याचा साठा होऊन राहिला, दुष्काळ पडला तर कांद्याच्या प्रोडक्शन मध्ये फरक आला. हे सगळे पुरवठाजन्यच आहेत. पण पतनिर्मिती म्हणजे पैसा बँकेमध्ये खूप सारा आला किंवा बँकेने लाडकी बहीण सारख्या योजना राबवून जर पैसा वाटून राहिली असेल सरकार, तर त्याच्यामध्ये पतनिर्मिती होते आणि पतनिर्मिती झाल्यामुळे पुरवठा वाढत नाही पण मागणी वाढते. म्हणून हे मागणीजन्याचं आन्सर आहे. म्हणून आपण डी सोबत जाऊया. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता घटक दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाही? नाही म्हटलंय इथे पण मिनिमम ऑप्शन सोबत जायचं आपण. तर याच्यामध्ये हे पहा, भाववाढ झाली दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाही. भाववाढ झाली म्हणजे महागाई आली की दारिद्र्य वाढते. ठीक आहे. शासकीय खर्चात नंतर अल्प बचत व शॉर्ट सेव्हिंग आणि कॅपिटल फॉर्मेशन. अल्प बचत असली भांडवल निर्मिती ही कमी असली तर मग दारिद्र्य वाढते. म्हणजे तुमच्याजवळ बचतच नाही आहे तर दारिद्र्य नक्कीच वाढणार आहे. पण इथे तुटीचा अर्थ भरणा म्हणजे सरकारने बजेटमध्ये खूप सारा पैसा अर्थव्यवस्थेत आणला. जसं लाडके बहीण सारख्या योजना चालू केल्या. इथे पण शासकीय खर्चात वाढ झाली. इथे पण लाडक्या बहिणीचं तुम्ही एक्झाम्पल सांगू शकता की घरच्या आता लाडक्या बहिणीला पैसे वाटायला पैसे तर लागतील ना, मग खर्चात वाढ झाली, तुटीचा अर्थ भरणा पण झाला. याच्यामुळे प्रत्येकाच्या हाती पैसे आले, तिचं दारिद्र्य काही ना काही प्रमाणात तर कमी होईल. म्हणून ह्या दोन गोष्टी दारिद्र्यात कारणीभूत नाहीये. म्हणून आपण ऑप्शन 4 सोबत जाऊ. नेक्स्ट, किमान जीवनावश्यक वस्तू पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव याला कोणत्या प्रकारचं दारिद्र्य म्हटलं जाते? मी माझ्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं याच्या अगोदर, माझं लेक्चर युट्यूबवर आहे, की दारिद्र्य दोन प्रकारचे दारिद्र्य असतात, निरपेक्ष आणि सापेक्ष. निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे तुमच्याजवळ काहीच नाही, तुम्हाला जेवायला अन्न पण नाही. आणि सापेक्ष दारिद्र्य जे असते ते कंपॅरिझन मध्ये असते. म्हणजे याच्याजवळ आयफोन आहे पण माझ्याजवळ साधा कीपॅडचा फोन आहे, म्हणून मी याच्या कंपॅरिझन मध्ये तो सापेक्ष दारिद्र्य झाला. आहे फोन दोघांजवळही आहे, काम सगळ्यांचेच चालून राहिले, पण याच्याजवळ खूप महाग आहे आणि माझ्याजवळ खूप स्वस्त आहे, म्हणजे हे सापेक्ष दारिद्र्यता आहे याच्या कंपॅरिझन मध्ये. म्हणून याचं उत्तर आहे निरपेक्ष दारिद्र्य, जिथे कोणाजवळ काहीच नाहीये, इव्हन जेवायला पण नाहीये. आता अन्न सुरक्षा कायदा 2013च्या संदर्भात कोणते योग्य विधान आहे असं आपण, या कायद्यामध्ये ना 75% गरीब आणि 50% शहरी लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ दिला आहे. याच्यामध्ये मी तांदूळ 3 रुपये किलो, नंतर जो आहे जाडे भरडे अन्न 1 रुपये किलो आणि गहू 2 रुपये किलो असे आहेत. याच्यामध्ये माहिती आहे का, आयोग बरेच वेळा खूप सारे नंबर जिथे असतात ना, नंबर्स मध्ये इंटरचेंज करते. याच्या अगोदरही आपण एक स्टेटमेंट बघितलं त्याचे ते खालचे
जे राष्ट्रीय लोकसंख्या धोरणावरचं, त्याच्यामध्ये पण त्यांनी नंबर्स मध्येच गडबड केली होती, खालचे नंबर वरती केले बस. तर म्हणून हे नेक्स्ट विधान चुकलेलं आहे, पहिलं विधान बरोबर आहे. हा पण रिपीटेड क्वेश्चन आहे, बरेच झालेला आहे, हा क्वेश्चन रद्द केलाय. पण नंतरचा क्वेश्चन बघू. आपण याच्या अगोदर लोकसंख्या धोरण पाहिलं होतं, तर ते 2000चं होतं. याच्यामध्ये बघा की कोणत्या लोकसंख्या धोरणानुसार भारतीय पुरुषांचे वय 21 व स्त्रियांचे वय 18 निश्चित केले आहे. तर 76चं धोरण होतं ते. जेव्हा आणीबाणीचा काळ होता तेव्हा याच्यामध्ये आपल्या लहान कुटुंबावर, कुटुंब नियोजनावर खूप जास्त फोकस केला होता. त्याच्यामध्येच हे धोरण आलं. ह्या धोरणामध्ये लग्नाचं वय निश्चित केलं होतं 21 आणि 18. तर ते 76चं लोकसंख्या धोरण होतं. नेक्स्ट क्वेश्चन, सामाजिक सुधारणा या उद्देशाने सुरू केलेले आहे कोणते कार्यक्रम? आता सगळे गव्हर्नमेंटचे जे कार्यक्रम असतात ते सामाजिक सुधारणेसाठीच असतात, कारण की आपल्याला आपली नीती मार्गदर्शक तत्वे सामाजिक उद्देशाचीच आहे. आपण एक सोशलिस्ट कंट्री आहे, आपल्या प्रिअम्बल मध्ये पण म्हटलं आहे. त्याच्यामध्ये सामाजिक उद्देश आलात. आम आदमी बीमा योजना, आता इथे तुम्ही बघू शकता, ही बीमा योजना आहे, ही बीमा योजना आहे, इथे पण सहाय्यक कार्यक्रम आहे. म्हणून यांचा उद्देश थोडाफार फरकाने सारखाच आहे. इथे पण बीमा काढूया, इथे पण बीमा काढूया, इथे पण सहाय्यक कार्यक्रम चालू आहे. तो कोणत्या ना कोणत्यापर्यंत सहाय्य दिलं जाणार आहे. म्हणून आपण ह्या सगळ्या याचा एक जनरलाइज वेनी विचार केला, तो ऑल ऑफ दीजच आन्सर आहे. हरित राष्ट्रीय उत्पन्नाचे GNI ग्रीन नॅशनल इन्कम मापण्यासाठी कोणते घटक संबंधित असतात? हे ग्रीन नॅशनल इन्कम म्हणजे काय असते? एखादं जे आपलं GDP आहे, GDP मधून आपला जेव्हा पर्यावरणाचा ऱ्हास मायनस केला जातो, तो जेव्हा घटवला जातो, तेव्हा जे भेटते ते आपले राष्ट्रीय नॅशनल इन्कम असते. म्हणजे आपण जर एक वस्तू तयार केली असेल तर ती वस्तू तयार करताना पर्यावरणाचा किती ऱ्हास झाला हे जेव्हा आपण मायनस करतो, हे जेव्हा त्यातून वजा करतो, तेव्हा आपल्याला ही टर्म मिळत असते. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक येतात? राष्ट्रीय उत्पन्न आलं, त्याच्यातून आपल्याला वजा करायचं आहे. मी तुम्हाला पहिले सांगितलं की पर्यावरणाचा ऱ्हास, नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये जी घट झाली ती पण त्याच्यामध्ये इन्क्लूड होते, त्याचा समावेश होतो. म्हणून सगळेच फॅक्टर येतात हे मापण्यासाठी. ऑल ऑफ द अबव. तुम्हाला जर याबद्दल कन्फ्युज असलं तर सरळ ऑल ऑफ द अबव म्हणलं, कारण की 80% केसेसमध्ये ऑल ऑफ द अबव हे आन्सर असते. आपल्याला ग्रुप बी ग्रुप सीच्या याच्यामध्ये सापडते की ऑल ऑफ द अबव खूप वेळा आन्सर असते. इथे पण तुम्ही बघू शकता की हे सगळे जे ऑप्शन आहेत ते पॉझिटिव्ह आहेत, त्याच्यामुळे ऑल ऑफ द अबव आन्सर असूच शकतं आणि आहेच पण. की सहस्त्र मिलियन डेव्हलपमेंट गोल्स मध्ये दारिद्र्य भूक पण आहे, महिला सशक्तीकरण पण आहे, पर्यावरणाची शाश्वतता पण आहे आणि विकासासाठी जागतिक भागीदारी, हे सगळे पॉझिटिव्ह गोल आहे. त्याच्यामुळे ऑल ऑफ दिस आन्सर आहे त्याचं. महिला व बालकल्याण योजनेमध्ये पुढील कोणत्या योजनेचा समावेश होतो? अंगणवाडी सेवा योजना, प्रधानमंत्री मातृ कल्याण योजना, पोषण अभियान, बाल सुरक्षा. ह्या सगळ्या ज्या योजना आहेत ना त्या महिला आणि बालकल्याणशीच रिलेटेड आहे. त्यामुळे यांच्या रिलेटेड ज्या योजना आहेत त्याच्यामुळे ऑल ऑफ द अबवच आन्सर येईल आपलं. दारिद्र्य घटवण्यासाठी कोणत्याही धोरणात स्वयंरोजगार व वेतनाधिष्ठित रोजगार ह्या गोष्टींचा समावेश होणे गरजेचे आहे. कारण स्वयंरोजगार म्हणजे स्वतः तुम्ही काहीतरी व्यवसाय करून राहिले, वेतनाधिष्ठित म्हणजे तुम्हाला कुठेतरी पगार दिला जातोय, कुठेतरी आपण नोकरी करतोय, तुम्हाला पगार दिला जातोय, वेतनाधिष्ठित होतं. त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश केला? तर मी तुम्हाला म्हटलं होतं कारण, परिणाम, फॅक्टर्स, याच्यामध्ये मोस्टली ऑल ऑफ दीज असतो. का कुठे ना कुठे त्या गोष्टीचा दूर किंवा जवळ परिणाम पडतच असतो. जसं ग्रामीण भागात स्वयंरोजगार जास्त चालत आहे कारण की ऍग्रिकल्चर आहे, शेतीमध्ये स्वयंरोजगार असते. वेतन रोजगार अवलंबित हे मालकावर अवलंबून असते. ठीक आहे, मालक आपल्याला किती पगार देते अवलंबून असते. असे तुम्ही बघू शकता हे चारही स्टेटमेंट आहे ना हे एकाच पॅसेज मधले आहे. तुम्ही कंटिन्युएशन मध्ये वाचलं तर तुम्हाला समजून येईल की ग्रामीण भागात स्वयंरोजगार जास्त प्रचलित आहे, वेतनावर आधारित, मालकावर अवलंबून असते. असे केले नाही तर गरीब श्रीमंती दारिद्र्य वाढेल व श्रीमंताची मालमत्ता साधने वाढतील. हा पूर्ण एक पॅसेजेस आहे.
त्याच्यामध्ये हे 4 स्टेटमेंट आहेत ते तोडून तोडून आपल्याला दिलेले आहेत. म्हणून आपण कंटिन्युएशन मध्ये जेव्हा एखादी गोष्ट वाचतो तेव्हा आपल्याला लक्षात येते की ही गोष्ट एकच आहे, फक्त आपल्याला आन्सर मध्ये देताना, क्वेश्चन्स मध्ये देताना त्याला तोडून दिलेलं आहे. त्याचं आन्सर ऑप्शन ऑल ऑफ द अबव आहे, कारण की हे एकाच पॅटर्न मधले सगळे स्टेटमेंट्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना सर्वप्रथम कोणत्या अहवालात मांडणी केली? तर इथे ना ही जी संकल्पना आहे ना, ही मानवी विकास अहवाल हे 1997 च्या याच्यामध्ये आली होती. हा क्वेश्चन आपल्याला राज्यसेवेत तर आलाच आहे, STIच्या मेन्स मध्ये पण दिसतो, प्री मध्ये पण 1-2 विचारलेला आहे आणि इंजिनिअरिंग सर्व्हिस मध्ये पण विचारलेला आहे. याच्यामध्ये ट्रिक अशी आहे की 99, 2001, 2014 हे सगळे ना थोडे हे जनरल वाटतात, पण 1997 हे वर्ष ऑड आहे आणि हा PYQ असल्यामुळे आपल्याला याच्यावर लक्ष देणं किंवा याला पाठ करणं अपेक्षित आहे, कारण की बरेचदा क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यामुळे रिपिटेशन आपण जेव्हा PYQचं करतो तेव्हा हे क्वेश्चन्स आपल्याला इझिली सॉल्व्ह करता येतात आणि आपले करेक्ट पण येतात. क्षीरगणात्मक शहरे यांची भरमसाठ वाढ हे मोठे आव्हान आहे, कारण या शहरामध्ये इथे पण तुम्ही बघू शकता हे तिन्ही वाक्य एकाच कंटिन्युएशन मध्येच आहेत, फक्त त्याला तोडून तोडून आपल्याला दिलं आहे की शहर अनुशासन रचना नसतात, आवश्यक त्या पायाभूत सुविधा नसतात, शहराने वाढ ही वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे झालेली असते. हे सगळे जनरलाइज आणि कंटिन्युअस मधले एकाच ह्याच्यातले वाक्य आहेत, त्याच्यामुळे आपण ऑल ऑफ द अबव सोबत जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन, 12व्या पंचवार्षिक 2012 ते 17 मध्ये 12वी जी पंचवार्षिक योजना होती त्याचं गोल काय होतं? तर मी याच्या अगोदरही जेव्हा 11वी आपण पंचवार्षिक मध्ये डिस्कस केलं होतं, तर मोठं वेल एक्सप्लेन, खूप स्पष्टीकरण दिलेलं, खूप सरळ आणि कीवर्ड्सनी नटलेलं जे हे असते स्टेटमेंट असते ते त्याचं उत्तर असते. ते तुम्ही बघू शकता, जलद, शाश्वत, अधिक, समावेशक हे मोठे मोठे वर्ड त्याच्यामध्ये टाकलेले आहेत, खूप लांब लचक आहे, खूप स्पष्टीकरण करून केलेलं आहे. तर हे याचा आन्सर आहे. ठीक आहे, आजचं आपलं इकॉनॉमिक्सचं 2018चं संपलेलं आहे. तुम्ही मला जॉईन झाल्याबद्दल धन्यवाद.